अहो ते नुसतं म्हणायचे त्यांच्या दबावाखाली आम्हाला म्हणावं लागतं आम्ही असं आहेत व्यवस्थित आहेत म्हणून. आम्ही जर म्हणायचं जावं की आम्हाला गावात त्रास आहे तर आम्हाला गावात राहायचं मुश्किल होईल. एक तर आमचे घरं बघितलं तर गावाच्या साईडला असतात, एक तर आम्हाला गावात सुद्धा राहता येत नाही. गावाच्या कुठल्या तरी कडीला आमचं कुठेतरी 10-5 घरं असतात आणि तिथं जर आम्ही जर म्हणलो की आम्हाला व्यवस्थित नाही किंवा ह्यांचा ताप आहे तर एक तर सरकार आमच्या पाठीमागं नाही, कुठला आमदार आमच्या पाठीमागं नाही, कुठला खासदार आमच्या पाठीमागं नाही. आणि आम्हाला सांगतात की बीडमध्ये जर तुम्हाला पाऊल टाकून दिला जाणार नाही. पण आम्ही ओबीसीनं ठरवलंय जीव गेला तरी हरकत नाही, पण आम्ही आजच्या सभेला पाऊल बी टाकला आणि बीडमध्ये बी आलो. काय नाव आहे तुमचं? आम्ही ओबीसी शिवाय मतदान करणार. आमचा ओबीसीचा उमेदवार कितीही भिकारी असो, त्याच्यापाशी रुपया नसो तरी आम्ही त्याचाच प्रचार करू. आणि आमच्याकडे गाड्या घोड्या नसल्या आम्ही चलत जाऊ, स्वतःच्या घरच्या भाकरी घेऊ, भाकरी चटणी सोबत घेऊन जाऊ आणि त्याचा प्रचार करू आणि त्याला निवडूनच आणू साहेब. आम्ही की इथून पुढे सुद्धा आपण सुद्धा ह्या पक्षांना जे पक्ष आपल्या विरोधात जातील त्यांना धक्का न लावू देता मतदान करायचं आणि इथून पुढला काळ आमचा ओबीसीचा राहील हे 100% खरं आहे साहेब. जसं साहेब ते म्हणतात की ओबीसीला धक्का लागणार नाही, त्याप्रमाणे आम्ही सुद्धा ओबीसीच्या लोकांना असं ठरवलं आहे की हे जे सत्तेमध्ये आहेत ह्यांना सुद्धा मतदान करताना आम्ही कुठलाही धक्का न लागता त्यांना आम्ही मतदान करू. धक्काच लागू देणार नाही त्यांच्या बटनाला इथून पुढं आणि नंतर आम्ही त्याला मतदान करू. जसं ते म्हणतात की ओबीसीला धक्का लागणार नाही आणि त्यांनी ह्या सर्व समाजाला मोठ्या समाजाला आतमध्ये घुसवलं तरी आमचा त्या मोठ्या समाजाला विरोध नाही, मराठी समाजाला आमचा विरोध नाही साहेब. पण हे सरकारच आमच्या मुळावर उठलेलं आहे. सरकार फक्त सांगतंय की आमचं रक्त सगळं ओबीसी आहे आणि असं करून आम्हाला सगळं घुमवायचं काम करीत आहेत. तर आमच्या सर्व ओबीसीने आता ठरवलं आहे की इथून पुढं सुद्धा आपण सुद्धा ह्या पक्षांना जे पक्ष आपल्या विरोधात जातील त्यांना धक्का न लावू देता मतदान करायचं आणि इथून पुढला काळ आमचा ओबीसीचं राहील हे 100% खरं आहे साहेब. ओबीसीच्या नेत्यांनी कुठेतरी आपलाच पक्ष स्थापन करायला पाहिजे. अहो साहेब आमचे ओबीसी समाज आहे ती छोटा ओबीसी समाज आहे. ह्याच्यामध्ये 300-350 लोकांचा समाज आहे आणि आमच्याकडे जर यायचं म्हणलं साधं सभेसाठी यायचं म्हणलं साहेब आमच्यापाशी पैसा नसतो. एका गावामध्ये आमचे 10-20 घरं आहे साहेब, तिथं आमच्यावर दबाव येतो आणि जरांगे साहेब त्या टायमाला सांगतात की कुणाच्या घरातून माणूस जातो त्याच्यावर लक्ष ठेवा, कोणता सरपंच जातोय, कोणचा मेंबर जातोय, कोणचा आमदार जातोय, कोणचा खासदार जातोय. हे जरांगे साहेबांचं असं त्यांच्या गुंडगिरी करायची त्यांची तयारी चालू आहे आणि त्याच्यामुळे आमचे लोक दबले जातात. आमच्या पैसे पहिलं तर प्रथम पैसा नसतो साहेब यायला आणि इकून तिकून जर आम्ही निघलो तर आमच्यावर काही छोट्या लोकांवर दबाव येतो. आमचे छोटे दुकानदार आहेत, धंद्यावाले आहेत, ह्यांना काय केलं जाते, दबावाखाली घेतलं जाते आणि शासन सुद्धा आमच्या पाठीशी नाही. ते सांगतात की प्रत्येक अहो ते नुसतं म्हणायचे त्यांच्या दबावाखाली आम्हाला म्हणावं लागतं आम्ही असं आहेत व्यवस्थित आहेत म्हणून. आम्ही जर म्हणायचं जावं की आम्हाला गावात त्रास आहे तर आम्हाला गावात राहायचं मुश्किल होईल. एक तर आमचे घरं बघितलं तर गावाच्या साईडला असतात, एक तर आम्हाला गावात सुद्धा राहता येत नाही. गावाच्या कुठल्या तरी कडीला आमचं कुठेतरी 10-5 घरं असतात आणि तिथं जर आम्ही जर म्हणलो की आम्हाला व्यवस्थित नाही किंवा ह्यांचा ताप आहे तर एक तर सरकार आमच्या पाठीमागं नाही, कुठला आमदार आमच्या पाठीमागं नाही, कुठला खासदार आमच्या पाठीमागं नाही. आणि आम्हाला सांगतात की बीडमध्ये जर तुम्हाला पाऊल टाकून दिला जाणार नाही. पण आम्ही ओबीसीनं ठरवलंय जीव गेला तरी हरकत नाही, पण आम्ही आजच्या सभेला पाऊल बी टाकला आणि बीडमध्ये बी आलो. काय नाव आहे तुमचं आणि कोणतं गाव आहे तुमचं? माझं नाव बाबूराव सोनबार राऊत, मी राहणार कानडीमाळी, तालुका केज आणि जिल्हा बीड. गाव कोणतं? कानडीमाळी. काय परिस्थिती बरं तुमच्या गावात? आमच्या गावामध्ये थोडा समाज तिथं माळी समाज थोडा जास्त आहे, पण आमच्या साईडनं आसपास दुसरी जी गावं आहे साहेब त्या ठिकाणी परिस्थिती इतकी ओबीसीची बेकार आहे. 10-5 घरं त्या ठिकाणी त्यांना खूप मोठा त्रास होतो. आमच्या गावात सुद्धा जाताना तर पाहतो आम्ही तर वाहनं त्यांचे मोठे आरडत आहेत. बाया माणसांना जाताना तिथून मोठेनं कसल्या बी घोषणा देतात. खूप म्हणजे आमच्यावर अन्याय चालू आहे साहेब. परंतु हे जर अन्याय आम्ही कुठं मीडियावर बोलायला जावं तर लगेच आमचा नंबर घेतला जातो, आमचं घर हुडकिलं जातं, गाव हुडकिलं जातं आणि ते येऊन आम्हाला दबाव दिला जातो. इतकं ओबीसीला खूप असं मोठ्या दुःखामध्ये आम्ही आहेत आणि सरकार जे आहे सरकार हे आमचं पाठीला काय राहिलेलं नाही. यामुळे आम्ही फक्त काय करू शकतो, मतदानाच्या वेळेस आम्ही त्याला दाखवू शकतो की धक्का कसा लागत नाही ती त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा त्याला धक्का लावून दाखवू, एवढं बोलू शकतो साहेब. बरं ही परिस्थिती तुमच्या गावामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये केव्हापासून तयार झाली? ज्या वेळेस जरांगे साहेब वरी आले, कुठून तरी जरांगे साहेब वरी आले आणि जरांगे साहेबाला तुमच्यासारख्या मीडियाने नाही म्हणा पण दुसऱ्या मीडियाने उचललं वरी विनाकारण आणि तिथं आमदार खासदारांनी पैसा पुरवला आणि त्या ठिकाणी मग ते वरी आल्यानंतर आमच्या ओबीसीचा खूप कार्यक्रम झाला साहेब त्या ठिकाणी. आज अशी परिस्थिती की आम्हाला कुठं छोटं मोठं काही भाजीपाला विकायचा म्हणलं तर मी आता माझा व्यवसाय भाजीपाला विकतो, मी माळ्याचा माणूस आहे आणि आमची परिस्थिती खूप बिकट आहे साहेब. मला फक्त 1.5 एकर जमीन आहे, 1.5 एकरमध्ये आणि एक मुलगा एक मुलगी त्यांचं शिक्षण करायचं आहे. तर शिक्षणाला सुद्धा आमच्यापाशी जायला पैसे नसे सर, त्यांना शिकवायची परिस्थिती आमची नाही किंवा एका ड्रेसला दुसरा ड्रेस घ्यायची परिस्थिती नाही. इतकी ओबीसीची तुम्ही काय करा, जर तुम्ही ठरवलं ना की ओबीसी लोकांची काय परिस्थिती आहे त्यांच्या घरोघरी जाऊन जनगणना जर केली की आर्थिक जर केली तरी सगळ्याला सरकारला सुद्धा कळेल किंवा खरंच हे परिस्थिती यांची बिकट आहे. आणि इतकी परिस्थिती बिकट असताना सुद्धा आम्हाला ह्या जरांग्यामुळे इतका त्रास झाला आहे. इथले आमदार खासदार जे आहेत
त्याने सुद्धा खूप मोठा त्रास दिला साहेब. आम्हाला यायला जायला आता आम्ही स्वतः पट्टी जमा केली, 10-20 रुपये जमा केले आम्ही आणि इथं आलो आहेत. मग काय वाटतं या ठिकाणी आल्यानंतर आता सरकार गांभीर्याने दखल घेईन का? सरकारलाही घ्यावाच लागेल. सरकार जर घेत नसेल तर ज्याप्रमाणे त्यांनी ओबीसीला धक्का लागू दिला नाही त्याप्रमाणे आम्ही त्यांना धक्का लागू देणार नाही त्यावेळेस, असं आम्ही बी ठरवलं साहेब. आता जे होईल ते होईल. आणि आम्ही ठरवलंय की आता ओबीसी शिवाय मतदान दुसरीकडे करायचंच नाही, काही जरी झालं तरी चालेल. आम्ही गरीब जरी असलो साहेब, पण आम्ही कुणाच्या पैशाला, कुणाच्या मटणाला, कुणाच्या पुढ्याला कायला बळी न पडता आम्ही ओबीसी शिवाय मतदान करणार. आमचा ओबीसीचा उमेदवार कितीही भिकारी असो, त्याच्यापाशी रुपया नसो, तरी आम्ही त्याचाच प्रचार करू. आणि आमच्याकडे गाड्या घोड्या नसल्या आम्ही चलत जाऊ, स्वतःच्या घरच्या भाकरी घेऊ, भाकरी चटणी सोबत घेऊन जाऊ आणि त्याचा प्रचार करू आणि त्याला निवडूनच आणू साहेब. आम्ही आता याची तयारी आता या निवडणुकीपासून होईल का? आता ह्या इलेक्शन पासून आम्ही चालूच करणार. जिल्हा परिषद सुरू झाली. आता आज आमच्या मनामध्ये आतापर्यंत आम्ही राजकारणात नव्हतो साहेब, राजकारणाशी आमचा काही संबंध नव्हता. आम्ही जसं हे मराठी समाज म्हणेन त्या पद्धतीने आम्ही चलत होतो. पण आता आमच्या ध्यानात बसलं की आपलं कुठंतरी आपल्यावर अन्याय व्हायला लागला आहे, आपल्या लेकराबाळाला अडचणीत आणायला लागलेत आणि ह्यांना बाकी काही करायचं नाही. आमचे लेकराबाळ संपवायचे आहेत, आमचे लेकराबाळ कुठे लागले नाहीत पाहिजे, आम्हाला जगता नाही आलं पाहिजे साहेब, अशी परिस्थिती ह्याने निर्माण केली. आम्हाला असं कधी वाटत नव्हतं की हिंदूमध्ये अशी परिस्थिती होईल, हे भारत देश आपला, ह्या भारत देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल. पण ही जरांगे साहेबांनी ही परिस्थिती निर्माण केलेली आहे. मराठी समाजाचा काही दोष नाही साहेब ह्याच्यामध्ये, फक्त हे जरांगेचे धापाजी लोक आहेत त्याने फक्त ही परिस्थिती निर्माण केलेली आहे. हल्ले करायचे, दादागिरी करायची. जर मोठ्या नेत्यावर जर दादागिरी होत असेल तर आमच्यासारख्या सर्वसामान्याचं किती अडचण आहे. बीडमध्ये येऊ नका म्हणून सांगता साहेब, बीड आमचं नाही का? आम्ही इथले नाहीत का? ह्याच मातीमध्ये आम्ही जन्म घेतलेला आहे. ज्या गावच्या बोरीत त्याच गावच्या बाबळीत, त्याप्रमाणे ओबीसी आता वागणार आहे तुमपुढे साहेब.